खासदार संजय राऊतांनी मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलंय। मनसेसोबत दिलसे युती करणार, मनसेबाबत सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही अशी ठाकरेंची भूमिका असल्याचं संजय राऊत म्हणाले। मनसेसोबत युती करण्यासाठी ठाकरे तयार आहेत। मराठी माणसासाठी एकत्र येणं म्हणजे बाळासाहेबांना मानवंदना आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले। मनसेसोबतच्या युतीनंतर नात्यावर भर देणार असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। उबाटाला मनसेशी युती करायची असेल तर त्यांनी राज ठाकरेंना योग्य प्रस्ताव पाठवावा असं आवाहन मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलंय। मनसेने 2014ची विधानसभा आणि 2017च्या महापालिका निवडणुकीदरम्यान उद्धव सेनेला युतीसाठी प्रस्ताव पाठवलेले होते, मात्र त्यांनी फक्त चर्चेची गुऱ्हाळं सुरू ठेवत आमचा विश्वासघात केला होता असंही ते म्हणाले। मनसेच्या प्रकाश महाजनांनी संजय राऊतांचा चांगला समाचार घेतलाय। राज ठाकरे शिवतीर्थावरती खूप चांगला पाहुणचार करतात, कॉफी पाजतात, त्यामुळे संजय राऊतांनी माध्यमांसमोर बोलण्याच्या ऐवजी शिवतीर्थावरती येऊन बोलावं, त्यांच्या गाडीची सुरक्षा मी करतो असा टोला सुद्धा राऊतांना लगावलाय। शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीवरती लक्ष केंद्रित केलं असून माजी नगरसेवकांना निवडणुकीपूर्वी विकास कामं करून घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे। पालिकेच्या माध्यमातून 2 कोटींपर्यंतची कामं तसंच नगरविकास विभाग, डीपीडीसी आणि म्हाडा मार्फत निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन नगरसेवकांना देण्यात आलंय। चंद्रपुरातील जिवती नगर पंचायतीतील काँग्रेस आणि शरद पवार गटातील 5 नगरसेवक आणि 200 कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय। आमदार देवराज भोंगळे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडला। संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर 375वा सदेह वैकुंठगमन सांगता सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली। या सोहळ्यानिमित्ताने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात उपस्थित असणाऱ्या भाविकांवर अजित पवारांनी पुष्पवृष्टी केली। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते केव्ही सबस्टेशनचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमादरम्यान पवारांच्या हस्ते भूमी अभिलेख विभागाच्या वतीने जमिनीच्या मोजणीची पत्रकं वाटप करण्यात आली। पुण्याच्या नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन पार पडले। यावेळेला माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे उपस्थित होते। राष्ट्रवादीच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव मंगल कलश यात्रेचा समारोप महाडच्या चांदे क्रीडांगणामध्ये पार पडला। यावेळेला शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकारण्यात आला। या देखाव्यामुळे प्रेक्षकांची मन जिंकली। अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगर गौरव दिन आणि पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव हा आयोजित करण्यात आलाय। 31 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अण्णा हजारे, पोपटराव पवार आणि राहीबाई पोपरे यांना अहिल्यानगर गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। मयुरी जगताप प्रकरणी महिला आयोगाने योग्य सल्ला दिला असता तर मयुरीला तिचा अधिकार मिळाला असता असं म्हणत उपसभापती नीलम गोरे यांनी रुपाली चाकणकरांवरती निशाणा साधलाय। वैष्णवीला तिच्या आईवडिलांनी हुंडा म्हणून दिलेलं 51 तोळं सोनं हगवणे कुटुंबाने गहाण ठेवल्याची माहिती समोर आली आहे। आधी लग्नामध्ये दिलेलं 51 तोळं सोनं नेमकं कोणत्या कारणासाठी त्यांनी बँकेमध्ये ठेवलंय, त्यासाठी वैष्णवीची परवानगी घेतली होती का, असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले। पुण्यात रुपाली चाकणकर यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे। चाकणकरांविरोधात काँग्रेसने चिल्लर आंदोलन केलंय। सासरच्या छळाला कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली। सासरच्या लोकांना राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे या प्रकरणाची राज्यभरामध्ये चर्चा होते, परंतु याच वैष्णवीप्रमाणे रोज 32 महिलांचं पती आणि सासरच्या लोकांकडून छळ होतोय। 1 जानेवारी 2022 ते 22 मे 2025 या 1237 दिवसात राज्यामध्ये 39,665 गुन्हे नोंद झाले। गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या निलेश चव्हाणचा शस्त्र परवाना पुणे पोलिसांनी रद्द केला आहे। वर्जे पोलीस ठाण्याकडून आयुक्तांकडे प्रस्ताव गेल्यानंतर तातडीने परवाना रद्द करण्यात आलाय। दरम्यान जालिंदर सुपेकर हे अतिरिक्त आयुक्त असताना शस्त्र परवाना दिल्याचं उघड झालंय। निलेश चव्हाणचा शोध घेण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची 2 पथकं सध्या रवाना झालीत। वैष्णवी हगवणे प्रकरणी गुन्हेगारी कृत्यात निलेशचा सहभागी असल्याचा आरोप असून निलेश चव्हाण अद्याप फरार आहे। निलेश चव्हाणच्या घरी पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली। कारवाईमध्ये लॅपटॉप जप्त करण्यात आलेला आहे, मात्र बंदूक सापडली नसल्याची माहिती समोर आली आहे। वैष्णवीच्या कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवल्याच्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आली।
निलेश चव्हाणच्या कुटुंबियांना पुण्यातील घरातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. पुणे पोलिसांकडून निलेश चव्हाणची आई, वडील आणि भावाची चौकशी करण्यात येते. भारतानं पाणी रोखल्यास भारतीयांचा श्वास रोखण्याची धमकी हाफिज सईदनं दिली होती. पाकिस्तानी लष्कराचा प्रवक्ता अहमद चौधरीने हाफिज सईदच्या सुरात सुरू मिळवलेला आहे. पाकिस्तानकडून रासायनिक युद्धाची धमकी दिली जाते. ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्य दलानं केलेल्या गौरवपूर्ण कार्याला सलाम देण्यासाठी शहादा शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वात रॅली पार पडली. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर माळशिरस तालुक्यात माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनासाठी भर पावसामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांसह नागरिकांनी सहभाग घेतला. बच्चू कडू यांच्यासोबत 4 सहकाऱ्यांनी पोलिसांना मारहाण करून शासकीय कामात अडथळे आणण्याच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली. बच्चू कडूंसह 6 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यामुळे कडूंना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपाचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे भाऊ सतीश मेंढे यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे. सतीश मेंढेंच्या कार्यकाळात देखील बोगस कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी तयार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. माओवाद्यांचा सर्वोच्च नेता गंगन्ना उर्फ बसवराजला सुरक्षा दलानं ठार केलेला आहे. चकमकीच्या ठिकाणी बसवराजूची डायरी सुद्धा जवानांना सापडलेली आहे. त्यातील एका पानावरती आत्मसमर्पित माओवाद्यांचं पथक DRG म्हणजेच डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड यांचा उल्लेख करत माओवादी सहकाऱ्यांना उद्देशून गंगन्नाने एक संदेश लिहिलेला आढळून आला. धुळ्यातील गुलमोर शासकीय विश्रामगृहातील कॅश प्रकरणातील निलंबित स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची चौकशी करण्यात आली आहे. तब्बल 4.5 तास त्यांची चौकशी सुरू झाली. रेवस रेड्डी सागरी महामार्गाचं काम बंद पाडण्याचा ठराव चांडचे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी घेतलेला आहे. विश्वासात घेऊन काम करावं अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली. वसई विरारमधील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. वसईच्या आमदार स्नेहा दुबे यांच्या मागणीला अखेर यश आलंय. 1 जूनपासून महिलांना बस प्रवासात 50% सवलत मिळणार आहे. उल्हास नदीत अतिक्रमण करणाऱ्यांना तहसीलदारांनी 10 कोटी 16 लाखांचा दंड ठोठावलाय. बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात सत्संग विहार या संस्थेने माती टाकून अतिक्रमण केलेलं होतं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पुण्यातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. कल्याणी नगरमधील पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी डॉक्टर किडनी रॅकेटमध्ये सह-आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या डॉक्टर तावरे न्यायालयीन कोठडीत असून तो येरवडा कारागृहामध्ये आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप केलं जाणार आहे. तालुक्यातील 38,400 विद्यार्थ्यांनी पुस्तकं वाटप केली जाणार आहे. जळगावच्या सावदा इथल्या विठ्ठल मंदिरात आंबा आणि मोगऱ्याची आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगर परिसरात भुयारी पूल बनवण्यात आलेला आहे. मात्र पावसामुळे पूल तुंबल्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. बीडच्या रोशनपुरी ते छोटेवाडी गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्ता दुरुस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रस्त्यावरती झोपडी उभारून अनोखं आंदोलन केलंय. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची लढताना वीरमरण आलेले शहीद जवान संदीप गायकर यांच्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवानास मानवंदना देण्यासाठी मोठी गर्दी झालेली होती. जवानाला अखेरचा निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाले. परभणीच्या गंगाखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडलेत. पावसाळ्यामध्ये या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहन चालवणं हे अवघड जात आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्याची मागणी नागरिक करत आहेत. पुलाच्या कामादरम्यान नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. अनेक तासांच्या मेहनतीनंतर नगरपालिका प्रशासनाकडून ही गळती बंद करण्यात आली. वडगाव मावळ भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मागील 15 दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलंय. याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. जमिनीविषयीचं कामकाज ठप्प झाल्यामुळे शेतकरीही हवालदिल झाले. बुलढाणा जिल्ह्यात यंदा खरीपाच्या पेरणीसाठी तब्बल 7,41,000 हेक्टरवर नियोजन करण्यात येत आहे.
सोयाबीन, कपाशीसह प्रमुख खरीप पिकासाठी मुबलक प्रमाणात बी बियाणं आणि खतांचा साठा असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे. तर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवरती नजर ठेवण्यासाठी 14 भरारी पथकही स्थापन करण्यात आली. बीड पोलीस दलातील तब्बल 600 कर्मचाऱ्यांची बदली झाल्यानंतर आता महसूल विभागात बदली प्रक्रिया सुरू झालेली आहे. आष्टी तालुक्यात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या 11 तलाठ्यांच्या बदल्या करण्यासाठी तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. अहिल्यानगर दौंड महामार्गावरील रस्त्याचं काम अद्यापही अपूर्ण असून रस्त्याची अवस्था निकृष्ट असताना सुद्धा टोल नाक्यावर वसुलीला सुरुवात झाली आहे. तर 20 किलोमीटर आतील स्थानिक वाहनांनाही टोल भरावा लागतो. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. खरीप हंगाम तोंडावरती आलेला असताना दुसरीकडे विविध प्रलंबित मागण्यांसाठी मालेगावात मागील 19 दिवसांपासून कृषी सहाय्यकांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. याचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसलाय. त्यामुळे यंदा खरीपाच्या विविध मोहिमांपासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे. मागील 1.5 वर्षांपासून अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या डामरखेडाच्या नवीन पुलाचं काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. अंकलेश्वर बऱ्हाणपूर मार्गावर पूल कमकुवत झाल्यामुळे नवीन पुलाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. मात्र मागील 4 वर्षांपासून हे काम अपूर्ण, त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना याचा फटका बसतो. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील दाभडी इकडे जादूटोणाच्या उद्देशाने गावातील 2 घरांमध्ये हळद कुंकू, काळे बिब्बे, कागदी चिठ्ठ्या हे टाकत पूजा करण्यात आलेली होती. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जळगावात वक्फ संशोधन अधिनियम 2025 विरोधात जलसाय आम सभेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळेला मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी संविधान आणि वक्फ बोर्डाच्या हक्कांचं रक्षण करण्याचा निर्धार केलेला. यावेळेला हजारो मुस्लिम बांधवांनी एल्गार पुकारलाय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोगाची लगबग सुरू झालेली आहे. पालिकेकडे ईव्हीएम, बॅलेट पेपर, स्ट्रॉंग रूम या व्यवस्थेसंबंधी पत्राद्वारे विचारणा करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथल्या चिखलठाणा विमानतळ विस्तारीकरणाची प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यानुसार विमानतळाचं विस्तारीकरण होणार असून मालमत्तांचं मूल्यांकन होणार असून 147 एकर जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापासून सुकी मच्छी साठवून ठेवण्याची लगबग सुरू झालेली आहे. तथापि जिल्ह्यामध्ये मोठा समुद्रकिनारा असला तरी नागरिकांना डहाणू, पालघरमधून आलेल्या सुक्या मासळ्यांवरती अवलंबून राहावं लागतंय. राष्ट्रीयकृत बँकेतील हिंदी माणसामुळे मराठी उद्योजकांना कर्जपुरवठा होण्यास अडचण निर्माण झाल्याचं नरेंद्र पाटलांनी खंत व्यक्त केली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेसाठी राष्ट्रीयकृत बँकेची कर्जपुरवठा करण्यात उदासीनता असल्याचंही ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाश गायकवाड याने UPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत लेफ्टनंट पद मिळवून देशातून 46वा क्रमांक पटकावलेला आहे. माझी सेवा देशरूपी कुटुंबासाठी असणार असल्याची भावना देखील आकाशने व्यक्त केली आहे. इंदूर हैदराबाद महामार्गाच्या मोबदल्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन करत काम बंद पाडलेलं आहे. या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. जळगावच्या 40 गावात अतिक्रमण काढण्यासाठी केलेल्या पथकाला दमदाटी करण्यात आली आहे. एका तरुणाने 40 गावच्या मुख्याधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. नवी मुंबईतील एका 32 वर्षीय व्यक्तीला अटॅक आला. यावेळेला तो स्वतः त्याच्या बायकोसोबत कार ड्राईव्ह करत डॉक्टरांकडे जात होता. मात्र यावेळेला त्याने रस्त्यावरती चालणाऱ्या एका व्यक्तीला धडक दिली आणि यात व्यक्तीचा मृत्यू झालाय. अटॅक आलेल्या व्यक्तीचा मात्र जीव वाचलाय. पादचाराचा यामध्ये मृत्यू झालाय. अभिनेता मुकुल देव यांचं वयाच्या 54व्या वर्षी निधन झालंय. दस्तक चित्रपटातून त्यांनी चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती. बीडच्या धारोळ तालुक्यात सर्पदंशामुळे भावंडांचा मृत्यू झालाय. झोपेत असताना सर्पदंश झाल्याने त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जाते. छत्रपती संभाजीनगर शहराजवळील सातारा परिसरात दुधाचा टँकर उलटला. टँकरमधून सांडत असलेलं दूध गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. बीडच्या लिंबा गणेश परिसरात सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारात ठार झालेली व्यक्ती हा अट्टल गुन्हेगार होता. त्याच्यावर तब्बल 18 गुन्हे दाखल होते असं पोलीस तपासात उघड झालंय.
चोपडा शहरातील पंचायत समितीच्या अल्पभवन इमारतीत एका 45 ते 50 वर्षाच्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळलेला आहे. या व्यक्तीच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मात्र यावेळेला कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे शेकडो क्विंटल गहू भिजून गव्हाची नासाडी झालेली आहे. त्यामुळे आता या गव्हाची नुकसान भरपाई कोण देणार असा सवाल नागरिक करतायत. वाशिमच्या अनसिंग परिसरामध्ये पावसादरम्यान एका विजेच्या खांबाला लावलेल्या तणावाच्या तारेमध्ये विजेचा प्रवाह उतरला आणि बाहेर जात असलेल्या एका 6 वर्षीय मुलीने ही तार पकडताच तिला या तारेमध्ये विजेचा धक्का लागला आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यामुळे महावितरणच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. सांगलीतील धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलेला. सांगलीमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवरती तिच्याच 3 मित्रांनी अत्याचार केलेला आहे. गुंगीचं ड्रिंक देऊन त्यांनी तिघांनी तिच्यावरती सामूहिक अत्याचार केला. शुद्धीवर आल्यानंतर तरुणीने थेट पोलीस ठाणं गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तिघांना अटक केली. अमरावतीत लग्नाच्या दिवशी वधूच्या प्रियकराने वधूच्या भावी पतीची हत्या केली. तरुणाला दगडाने ठेचून मृतदेह थेट विहिरीमध्ये टाकलाय. पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली. पुण्यातील मोठ्या हॉटेलवरती पोलिसांनी छापा टाकलाय. बनावट कॉल सेंटर या ठिकाणी चालवण्यात येत होतं. छापेमारीमध्ये पोलिसांनी महत्त्वाचं साहित्य जप्त केलं. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं असून अमेरिकेतील लोकांना फसवल्याचा संशय आहे. नागपुरातील बेलतरोडी पोलीस स्थानक हद्दीमध्ये येणाऱ्या मोकळ्या शेतात आरोपी गांजा विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी 2 किलो गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक केली. जळगावच्या चोपडामधील रिक्षा या ठिकाणी उलटलेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झालेत.